नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत रत्नागिरी जिल्हा आणि दापोली तालुक्यामध्ये असणारं बुरंडी राणेवाडी या ठिकाणी साईबाबा मंदिराचा 20वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न होतोय। गेले 20 वर्ष या ठिकाणी वर्धापन दिनच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं सामाजिक विविध क्षेत्रामध्ये त्याचबरोबर आरोग्याच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। त्या अनुषंगानं आज या ठिकाणी नारळ फोडून दंत विद्यालयाच्या असणारे सर्व डॉक्टर यांच्या समेत या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने घेतलेला स्पेशल रिपोर्ट। त्याचबरोबर डेंटल चेकअपचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले। त्याचबरोबर आपल्याला ठाण्याच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व स्वर्गीय धर्मवीर आनंदी यांच्या सोबत असणारे प्रदीप शिंदे सुद्धा ह्या क्रमासाठी आपल्याला उपस्थित झालेले बघायला मिळतात। या डेंटल चेकअप मेडिकल कॅम्प मध्ये जवळजवळ अनेक लोकांनी सहभाग घेतलेला बघायला मिळतोय। त्यामुळे आपण डेंटिस्टचे डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहे। बंधू, किती लोकांनी ह्या सर्व शिबिराचा किंवा याचा लाभ घेतलेला आहे? आतापर्यंत अत्यंत भक्तांनी कॅम्पचा लाभ घेतलेला आहे आणि असाच लाभ पुढे पण मिळेल याची आम्ही आशा करतोय। किती आतापर्यंत ह्या सर्व असणाऱ्या लोकांनी याचा लाभ घेतला? आतापर्यंत जवळपास 100 पेक्षा जास्त लोकांनी त्या प्रतिसाद लाभ घेतलेला आहे आणि भरपूर आणखी पेशंट येतील याची पण आता आशा करतोय। त्याचबरोबर आपण बघू शकतो ठाण्याहून महाराष्ट्राच्या राजकारणातील किंवा स्वर्गीय धर्मवीर आनंदी यांच्या बरोबर ज्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केले असे प्रदीप शिंदे साहेब आपल्याकडे ठाण्यावरून आलेले आहे। मी प्रदीपाकडे जातोय। प्रदीप भाऊ, एखादा वर्धापन साईबाबांच्या 20व्या वर्धापना दिनानिमित्त आपण दापोलीमध्ये बुरुंडी राणेवाडीमध्ये आपण पोचलात। खऱ्या अर्थाने तर देव आहे, भाव आहे, 1000 वर्षांची परंपरा आणि संस्कृतीचा ठेवा बघायला मिळतोय। पण 20व्या वर्धापनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, पण आरोग्य शिबिराचा नारळ फोडून यातून शुभारंभ केलेला आहे। काय आनंद होतो? एक सांगू का की साईबाबा हे खरोखरच एक असं शक्ती आहे की नुसतं साईबाबा आपण तोंडातून उच्चारलं तरी पण एक वेगळं आपल्याला फिलिंग होतं। आणि या ग्रामीण भागामध्ये आज सातत्य ठेवून 20 वर्ष हा उत्सव साजरा करणं आणि त्या उत्सवाबरोबर तीच लोकसेवा, म्हणजे साईबाबांनी गोरगरिबांची सेवा केली तीच सेवा इथे आज ही संस्था करत आहे। खरोखरच त्यांचं कौतुक आहे। आणि मी म्हणेन की 20 वर्ष सातत्याने हे करणं हे साईबाबांचीच कुठेतरी प्रेरणा असेल आणि ते करून घेत आहेत। आणि साईबाबा खरंच एक चमत्कार आहे। आज मी गेल्या 2-3 वर्षापासून मला प्रत्येक वेळेला निमंत्रण असायचं की आमच्या गावी या, आमच्या उत्सवाला या, परंतु ह्या वर्षी मलाच माहिती नाही की मी कसा ओढून आलो। म्हणजे काल दुपारपर्यंत तरी मी बॅग भरली नव्हती आणि मग सगळं अचानक 1-1.5 वाजता मी तयार झालो आणि निघून आलो। माझ्या रस्ता खेचला गेलो नाही तर काल मी दर्शन घेताना मला बाबांनी प्रसाद पण दिला, हे विशेष आहे। कारण का मी दर्शन घेतलं, पाया पडलो आणि बाबांनी खरंच मला तिथल्या तिथे प्रसाद दिला। माझा एक प्रश्न आहे, समाजसेवेमध्ये ज्यांचं नाव आहे, आकांक्षा राणे असतील, आत्माराम राणे असतील आणि त्यांचे सुपुत्र लोक आश्रमचे संस्थापक डॉक्टर अभिषेक राणे यांच्या माध्यमातून ही सर्व जी व्यक्ती आहेत, ही लोक आहेत, कुठेतरी आपण समाजाच्या दिनाच्या माध्यमातून आपण एक लोक आश्रमच्या माध्यमातून डॉक्टर अभिषेक राणे काम करतायत, कायदेविषयक क्षेत्राच्या माध्यमातून किंवा बाळासाहेबांचे रणरांगणी म्हणून आकांक्षाताई काम करतायत आणि साईबाबांचं जे काम आहे ते आत्माराम राणे करतायत। ह्या कुटुंबाचा जो वारसा आहे ह्याबद्दल काय वाटतं? एक सांगू काय, हे जे घडतंय त्यांच्याकडून घडून घेतलं जातंय, ही गेल्या जन्माचे पुण्यही असेल आणि कुठेतरी मला वाटतं ह्यांचं कुठेतरी सूत असेल। साईबाबांना जाऊन आज बरेच वर्ष झालेली आहेत, तर त्या जन्माची काहीतरी असेल पुण्याई, तर ती बाबा ह्या जन्मामध्ये त्यांच्याकडून पूर्ण करून घेत आहेत। कारण सातत्याने हे करून घेणं, कोणत्याही अडचण न येता, हे खरंच चमत्कार आहे। आणि म्हणून समाजाच्या विविध तळागाळातील अनेकांना आपलंसं करून
समाज मनाचा भान ठेवून आपण समाजाशी एकरूप आहे, त्या माध्यमातून 20व्या वर्धापनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि त्यामुळं हा राणे परिवार आहे, राणेवाडीतील राणे परिवार आहे, बोरुंडी दापोली तालुक्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हे गाव आहे, ते तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देईल, प्रेरणा देईल, पण त्याबरोबर चालनाही देईल असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन तन्मय पाटीलचा रिपोर्टर सागर पाटील, बुरुंडी दापोली.